बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार आहे। नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे। आज बिहारमध्ये एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय। नितीश कुमार तब्बल 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर सकाळी 11:30 वाजता एनडीएचा हा शपथविधी सोहळा पार पडतोय। त्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील। महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवारही या सोहळ्याला हजर राहतील। राज्यामधल्या फोडाफोडीच्या नाराजीचा विषय कालच संपल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या भेटीनंतर दिलंय। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं आणि भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि अनेक माजी नगरसेवक फोडलेत। भाजपच्या याच कृत्यावरून एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत अमित शहांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रारच केल्याची माहिती मिळते। मात्र शिंदेंची आपण कुणाची तक्रार केली नसल्याचं यावेळी म्हटलंय। तक्रारीचा पाडा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली। त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे। अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे। अमित शहांच्या भेटीला गेलेल्या एकनाथ शिंदेंवर ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। तोडाफोडीचे शिल्पकार असणारे अमित शहा हे एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा काही खुट्ट झालं की शहांच्या जवळ जाऊन रडगाणं सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी टीका अंधारेंनी केली आहे। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून ज्यांच्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी घातलं असे अमित शाह हे एकमेव भाजपमधले तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदेंच्यासाठी आहे। त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात, नाही तर ते अमित शहांकडे जायला निघतात। जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट झाली आहे। या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। यावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्याची माहिती आहे। शिंदेंची नाराजी दूर करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। धाराशिव जिल्ह्यामधल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे याला भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। विनोद गंगणे हा भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार असा दुजोरा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिलाय। तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। तर पालघरमधल्या साधू हत्याकांडामध्ये भाजपनं ज्याच्यावर आरोप केले त्यालाच आता प्रवेश दिल्यामुळे विरोधकांनी टीका सुरू केली आहे। जोपर्यंत कोर्टामध्ये आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झाला, काही झाला, त्याला आपण साधारण सर्व पक्षात लोक काम करतात। सर्वच पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत, पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली, कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही। या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवलं नाही आहे, गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली आहे। भारतीय जनता पार्टीनं साधू संतांवर हल्ला झाला म्हणून मोठा महाराष्ट्रात आगडोम उसळला होता। त्याच्यातले आरोपी हे भारतीय जनता पार्टीत घेतले जातात। कोणतं हिंदुत्व आहे? आता तुम्ही सांगितलेलं तुळजापूरचा ड्रग्जमधला आरोपी, ड्रग्जमधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो।
कोणती साधन आणि कोणती सूचिता आहे, कोणती संस्कृती आहे, कोणतं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती. आता फक्त पक्ष आणि व्यक्ती, राष्ट्राचं काही झालं तरी चालेल, अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे. दरम्यान RSSचा विरोध असताना राणा जगजितसिंह पाटलांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला तिकीट दिलं असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलाय. तर पुढे बोलताना ड्रग्ज टोळीचे आकार राणा जगजितसिंह पाटीलच असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी इथली धाराशिवमधली मंडळं आहेत त्यांना हे मुळीच आवडलेलं नव्हतं. कारण जी मंडळी तरुण पिढीचं भवितव्य बरबाद करणाऱ्या ड्रग्जसारख्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत किंवा ज्यांचा त्याच्यामध्ये हात आहेत, जी लोक ह्या आरोपामध्ये जामिनावर बाहेर आहेत, अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नये. बीड जिल्हा परिषदेमध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना निलंबित करण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या शिक्षण भरतीमधल्या त्रुटी तसेच थकीत वेतन घोटाळ्यातील गैरकारभार या दोघांवर झालेल्या तक्रारींची शासनानं दखल घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी मंत्रालयीन स्तरावर केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे शिक्षण विभागामध्ये आता मोठी खळबळ निर्माण झाली आहे. नेरूळमध्ये शिवस्मारकाचं उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे युवा नेते अमित ठाकरेंसह 70 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय. या संदर्भातली नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलिसांना शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर तब्बल 2 तास प्रतीक्षा करावी लागली. मात्र तरीही अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही. दरम्यान अमित ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही त्रास का घेतलात? आपण स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. दरम्यान अमित ठाकरे रविवारी नेरूळ पोलीस स्थानकामध्ये स्वतः जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पार्थ पवार वादग्रस्त जमीन गैरव्यवहारातील जमिनीची कागदपत्र चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारी जमिनीवर महार वतनाची नावं कशी याचा तपास खर्गे समिती करणार आहे. जमीन संदर्भातील जुनी कागदपत्र समितीकडे जमा करण्याच्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. जमीन अजूनही सरकारी मालकीची असून व्यवहार पूर्ण झालेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर अनमोल बिश्नोई याला NIA ने अटक केली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेमधून हद्दपार केल्यानंतर दिल्लीमध्ये अटक झाली आहे. यानंतर NIA ने अनमोल बिश्नोईला पटियाला हाऊस न्यायालयामध्ये हजर केलं. यावेळी न्यायालयानं अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे. USA अथॉरिटीज़ से मैं और मेरी परिवार हम टच में थे और USA के अथॉरिटीज़ ने कल हमें ईमेल किया कि अनमोल बिश्नोई जो ऑफेंडर है जो उनके कस्टडी में था वो कल अमेरिका से यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका से उसको निकाला जा रहा है बाय द फेडरल गवर्नमेंट. मेरी यही रिक्वेस्ट है केंद्र सरकार से और राज्य सरकार के कि वो इतने बड़े अपराधी है इंटरनेशनल लेवल के और मेरे पिताजी के मर्डर में भी उनका नाम है, तो उन्हें जल्द से जल्द मुंबई लाया जाए इंटरोगेशन के लिए और उनको पूछा जाए कि इन्होंने इतना बड़ा जो मर्डर है किसके बोलने पे किया, किसके बिहेस्ट पे किया. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना घातपाताप्रकरणी पोलीस संरक्षण देण्यात आलेलं होतं. या संदर्भात आता जरांगेंनी पोलिसांना अर्ज लिहिलाय. या अर्जामध्ये आपल्या घातपाताचा कट रचणारा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडेच आहे आणि त्यामुळे पोलीस संरक्षण काढण्यात यावं अशी मागणी जरांगेंनी केली आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 2-3 दिवसापूर्वी आपल्या सगळ्या माध्यमांच्या समोर श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या सुरक्षा काढून टाकण्यात यावीच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका मांडली होती. त्याच अनुषंगानं आज पोलीस अधीक्षक साहेब यांना त्यांच्या सुरक्षा काढून टाकण्यात यावे संदर्भातला दादांच्या मार्फत मिळालेला अर्ज आज निवेदन पोलीस अधीक्षक महोदयांना आम्ही सादर केलेलं आहे. बीडमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये तब्बल 73 कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय.
भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। अधिकारी, कर्मचारी आणि वकिलांनी संगनमत करून बनावट सह्या केल्याचा आरोप आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर 3 आरोपींना अटकही झाली आहे। घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन एसआयटीची स्थापना करण्यात आली असून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर या तपासाचं नेतृत्व करतात। तसंच उर्वरित आरोपींचाही शोध सुरू आहे। वसई विरार परिसरामधल्या महावितरणाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। नायगाव येथील एका गृहिणीला तब्बल 2.5 लाखांचं बिल पाठवण्यात आलंय। 2.5 लाखांचं विजेचं बिल पाहून गृहिणीच्या पायाखालची जमीन सरकली आहे। दर महिना 1500 ते 2000 रुपयापर्यंत येणारं बिल 2.5 लाखांच्या वर आल्यामुळे त्यांना आता धडकीच भरली आहे। 2,53,060 रुपये एवढा बिल येणारच कसा? म्हणजे नॉर्मली मला 1900, 1800, 2600 असं येतो आणि हा 2,53,000 म्हणजे मी काय 1 BHK मध्ये राहते की मी एक इंडस्ट्री चालवते? हाच मला एक प्रश्न झालेला आहे। आणि यावरती मी खाली जाऊन मीटर सुद्धा चेक केलं तर मीटर रिडिंग पण फास्ट होत आहे। मीटर माझा जुनाच आहे। मीटरचा ॲक्च्युली ह्या लोकांनी फोर्सिबली आम्हाला सांगितलं होतं की मीटर चेंज करायला। मी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की मला मीटर चेंज नाही करायचं आहे। वसईमधल्या 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणामध्ये तिची शिक्षिका ममता यादव हिला वाळू पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामध्ये शिक्षिकेवर BNS 304 अन्वये गुन्हा दाखल झालाय। अंशिका उर्फ काजल गौडला शाळेत पोहोचण्यासाठी 10 मिनिटं उशीर झालेला होता। त्यामुळे शिक्षिका ममता यादवनं अंशिकासह उशीर झालेल्या मुलामुलींना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावली होती असा आरोप तिच्या पालकांनी केलाय। त्याच्या दुसऱ्याच दिवशी आजारी पडलेल्या अंशिकाची तब्येत बिघडत गेली आणि त्या आजारपणामध्ये तिचा धक्कादायक मृत्यू झालाय। या प्रकरणामध्ये वाळू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। शिक्षिका ममता यादवला आता अटक करण्यात आली आहे। मालेगाव तालुक्यामधल्या डोंगराळे गावामध्ये 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी मागणी आता राज्यभरामधून करण्यात येते। दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे गावामध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असून खटला जलद गतीनं चालवला जाईल असं आश्वासन त्यांनी कुटुंबियांना दिलंय। एक आई म्हणून मी जसं मगाशी म्हटलं की समोर आला तर कापून काढू अशी तीव्र भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत। परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून जे आपल्याला करता येतंय त्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे सगळं काम करतायत। देवाभाऊंचं या केसवरती लक्ष आहे। संबंधित SP बाळासाहेब पाटील यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। सोलापूर शहरामधल्या नामवंत सराफ व्यापारी आणि बिल्डर्स व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे। शहरामधले 2 प्रसिद्ध सराफ व्यापारी, 2 बिल्डर्स आणि त्यांच्याशी संबंधित एका नामवंत वकिलाच्या कार्यालयावर एकाच वेळी धाड टाकण्यात आली आहे। काल सकाळपासून अत्यंत गोपनीय पद्धतीने या सर्वांची चौकशी सुरू असून त्यांचे कोणतेही तपशील अद्यापपर्यंत कळू शकलेले नाहीयेत। मुंबईच्या कांदिवलीमधल्या चारकोपमध्ये अज्ञातांकडून एका बिल्डरवर गोळीबार करण्यात आलाय। बिल्डर फ्रेंडी दिलिमा भाईवर 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाल्याची माहिती कळते। गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी या घटनेमुळे चारकोप परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आलाय। यासोबतच फॉरेन्सिक टीमकडून पुरावे देखील गोळा करण्यात आले। वाशिम जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर व मुंबई विभागाच्या सामन्यामध्ये एका खेळाडूच्या वाढीव वयावरून वाद निर्माण झाला। छत्रपती संभाजीनगर संघानं ओव्हरएज खेळाडू मैदानामध्ये उतरवल्याचा आरोप मुंबई संघाचे प्रशिक्षक मनोज पाटील यांनी केलाय। सामना सुरू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती। दरम्यान या प्रकरणामुळे राज्यस्तरीय स्पर्धेमधल्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून क्रीडा क्षेत्रामध्ये अशा गैरव्यवहारांमुळे किंवा गैरप्रकारांमुळे गुणवंत खेळाडूंच्या संधीवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होते। प्रकरणाचा सर्वंकष तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी मुंबई संघानं केली आहे।
नाशिकमध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये जमावानं मोठी गर्दी केलेली होती. 15 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आला. मात्र 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या अफवेनं गर्दी जमा झाली. संशयित अल्पवयीन मुलाने महिलेवर अतिप्रसंग केल्यानंतर महिलेकडून आरडाओरड करताच अल्पवयीन मुलगा पळून गेला असता पीडित महिला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्यानं तक्रारदार महिलेसह नातेवाईकांची आणि परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. यामध्ये मुलीसह आईवर अतिप्रसंग केल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख आहे. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पॉक्सोसह विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी आता समन्स बजावले. त्याला आज घाटकोपर येथल्या अँटी नार्कोटिक सेलच्या युनिटसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले असून 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. त्यातील मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखच्या चौकशीमध्ये त्याने देश विदेशामध्ये ड्रग्ज पार्टीचं आयोजन आणि त्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवत असल्याचा दावा केलाय. मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखनं दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा मुलगा अलिशाह परकर, त्यासोबतच नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झिशान सिद्दीकी, ऑरी उर्फ ओरहान आणि त्यासोबतच अब्बास मस्तान यांच्यासह भारतामध्ये आणि परदेशामध्ये ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या आणि त्यांना ड्रग्ज पुरवल्याचाही दावा केलाय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या घानंद येथील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या या तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर आलाय. तसंच या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात आता गुन्हा दाखल झालाय. विरारमध्ये पाणी भरण्याच्या वादामधून एका महिलेनं आपल्या शेजाऱ्याची हत्या केली आहे. तिनं डास मारण्याचं औषध आपले शेजारी उमेश पवार यांच्या तोंडावर फवारून त्यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना विरारच्या जेपी नगरमध्ये मंगळवारी रात्री घडली आहे. अर्नाळा सागर पोलिसांनी आरोपी कुंदा उत्तेकर हिला अटक केली आहे. 8 दिवस झाले पाणी नाही घरामध्ये. काल एक दिवस वाट बघितली, पाणी आलं नाही म्हणून आम्ही वरती गेली 2 बालड्या आणायला. म्हटलं रात्रभर होईल, मला संध्याकाळ मध्ये 4 घेतल्या. मग 2 जण कामावर असले 4 बाटल्या बसवे. मग तिने बाहेर आली. माझ्या मिस्टरने शिव्या गाळ घालायला लागली आणि माझे मिस्टर काय बोलले तर लगेच स्प्रे मारलं तोंडावर. तिने चांगली शिक्षा व्हायला पाहिजे, पाजी शिक्षा व्हायला पाहिजे, मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. तर सोडू नका, सोडू नका. मुंबईमधल्या गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर पश्चिमेला अनधिकृत भाजीवाल्यांच्या 2 टोळ्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये एका भाजी विक्रेत्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून कोरी दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा अशा 3घांना अटक केली आहे. ब्रिजमोहन देवता प्रसाद कोरी आणि त्यासोबतच सुशीला ब्रिजमोहन कोरी आणि मुकेश ब्रिजमोहन कोरी अशी अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींची नावं आहेत. भाजीवाल्यांच्या एका टोळीकडून भाजीवाल्यांच्या दुसऱ्या टोळीला सातत्यानं डिवचण्यात येत होतं आणि या रागामधून झालेल्या वादामध्ये एका भाजी विक्रेत्याची हत्या झाली आहे. माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला मारहाण झाली आहे. बारामती तालुक्यामधल्या माळेगाव येथील शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान राजकारणामधून ही मारहाण झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते. धुळ्याच्या पिंपरनेरमध्ये विद्यार्थ्यांना आत्महत्या केली आहे. शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये सुरेश मालसरे आत्महत्या केलेली आहे. सुरेशनं वसतिगृहाच्या बाथरूममध्ये रुमालाच्या साह्यानं गळफास घेऊन जीवन संपवलंय. या गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. दरम्यान सुरेशच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नातेवाईकांनी वसतिगृहातील संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाण्यामधल्या कासार वडवली सिग्नल जवळ घोडबंदरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालाय. खाली पडल्यामुळे मनोज हा बाजूने धावणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली घेऊन त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान कासार वडवली पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे दाखल करण्यात आलं असून सदर व्यक्ती मृत असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले असून या अपघाताची नोंद कासार वडवली पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. अहिल्यानगर नेवासा शहरामधल्या नगरपंचायत चौकामध्ये
भीषण आग लागली आहे आणि यामध्ये मुख्य रस्त्यावरील 8 दुकानं जळून खाक झाली आहेत. रात्री 10:30च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे शहरामध्ये खळबळ निर्माण झालेली होती. दरम्यान परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी धावून आले. त्यानंतर नेवासा नगरपंचायत व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु आगीचं तांडव इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की यामध्ये सलून, मोबाईल शॉप, बॅग हाऊस, प्रसाधनालय आणि त्यासोबतच कोल्ड्रिंक शॉप, गॅस शेगडी रिपेअरिंग शॉप, केक शॉप आणि किड्स वेअर ही सगळी दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून तपासामध्ये समोर येईल असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे. कुर्ल्यामध्ये विनोबा भावे नगरमध्ये MGL गॅसची पाईपलाईन फुटून आग लागली. गॅस पाईपलाईन फुटून लागलेल्या आगीमध्ये 3 ते 4 दुकानं जळून खाक झाली आहेत. दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी हानी टळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी शहराजवळ असलेल्या बोरगाव येथे खासगी इथेनॉल प्रकल्पामध्ये मोठा स्फोट झालाय. स्फोटानंतर प्रकल्पाला आग लागली आहे. प्रकल्पामध्ये आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसतायत. स्फोटामध्ये दोघेही जखमी झाल्याची माहिती मिळते. स्फोटामुळे परिसरातील गावांनाही हादरा बसलाय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपुरामधल्या भद्रावती शहरामध्ये बर्निंग टँकरचा थरार पाहायला मिळालाय. चंद्रपूर ते नागपूर रोडवरील तहसील कार्यालय परिसरामध्ये खाद्यतेलानं भरलेल्या टँकरनं अचानक पेट घेतलाय. हिंगणघाट येथील तेल कंपनीमधून तब्बल 4500 लिटर खाद्यतेल भरून हा टँकर चंद्रपूरच्या दिशेने निघालेला होता. मात्र मार्गातच टँकरच्या केबिनमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच ज्वाळांनी विकराळ रूप धारण केलं. सुदैवानं चालक आणि सहकारी यांना वेळीच प्रसंगावधान सुचलं आणि त्यांनी तत्काळ वाहनाबाहेर पडत जीव वाचवलाय. दरम्यान अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेत आग आता नियंत्रणात आणली आहे. मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद राहील. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्यांची आज दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये म्हणजे 6 तासांसाठी विमानतळ बंद राहणार आहे. विमानतळ बंद राहण्याच्या कालावधीबाबत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था बघण्यासाठी विमानतळ प्रशासनानं 6 महिन्यांपूर्वीच विविध विमान कंपन्यांना माहिती दिलेली आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय. चिखली गावामधल्या शेतामध्ये मुक्त संचार करणारा बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. शेतकरी अक्षय वाळे ट्रॅक्टरच्या साह्यानं मशागत करत असताना परिसरामध्ये त्याला बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय. तसंच जिल्ह्यामधल्या विविध भागामध्ये बिबट्याच्या मुक्त संचारानं नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. यवतमाळ वनपरिक्षेत्रामध्ये नर जातीचा बिबट्या हा तारांच्या कुंपणामध्ये अडकला होता. बिबट्याच्या पायामध्ये आणि पोटावर तार गुंडाळलेली होती. याबाबत माहिती मिळताच वन विभागानं बिबट्याची सुटका केली आहे. मात्र यामध्ये बिबट्या जखमी झालाय. या बिबट्याला प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी वर्ध्यामधल्या रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आहे. ऐतिहासिक लाल किल्ला परिसरामधल्या मेट्रो स्टेशन जवळ 10 नोव्हेंबरला भयावह स्फोट झालेला होता. या स्फोटामध्ये 12 निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर 20हून अधिक जण जखमी झाले होते. आता या हल्ल्याची पाकिस्ताननं कबुली दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवरुल हकनं पाकिस्तानच्या संसदेमध्ये बोलताना हा दावा केलाय. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याविरोधात हत्यार उचलणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीनं जे हल्ले सुरू केले आहेत त्यासाठी भारताला जबाबदार ठरवत त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्यानं भारतामध्ये हल्ले करवल्याची दरपोक्तीच अनवरुल हकनं केले. याआधी एप्रिल महिन्यात सुद्धा अनवरुल हकनं भारताला रक्तपाताची धमकी दिलेली होती. अगर नहीं बाज आओगे बलूचिस्तान को ब्लीड करने से तो लाल किले से लेकर कश्मीर के जंगलों तक तुम्हें घुस के मारेंगे. और अल्लाह के फजल करम से इस गुनाहगार के लफ्जों की अल्लाह पाक ने हुर्मत रखी. चंद दिनों बाद हमारी मुसल्लह अफवाज ने, हमारे शाहीनों ने अंदर घुस के मारा और ऐसा मारा आज तक त्यारों की गिनती पूरी नहीं हुई. उसके बाद दूसरे बॉर्डर पर शरारत शुरू की गई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.